दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथील योगराज लॉन्स इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मुंबई इथं दिनांक 24 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत बनकर, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, नानासाहेब बच्छाव, वैभव वडजे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी करण गायकर म्हणाले की मराठा समाजाची ही आरक्षणाची शेवटची लढाई असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य बरोबर घ्यावे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असं त्यांनी सांगितलं। यावेळी उद्योजक प्रशांत मोगल यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नोटाचे बटन दाबून सर्व मराठा समाजानं सरकारचा निषेध नोंदवावा असा ठराव मांडला। त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। तर मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनासाठी दिंडोरी तालुका अग्रेसर राहून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही सोमनाथ जाधव यांनी दिली आहे। सूत्रसंचालन ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे आणि आभार योगराज निगळ यांनी मांडले। यावेळी सरपंच विनायक शिंदे, नितीन देशमुख, वाल्मिक मोगल, विक्राम मवाळ, कृष्णा देशमुख, सचिन बर्डे, रंगनाथ जाधव, सुभाष वाळके, भास्कर पाटील, बाळासाहेब घडवजे तसेच दिंडोरी तालुक्याचे तमाम सकल मराठा समाजाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, जिल्हा नाशिक, NTV न्यूज मराठी।